श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 3 श्री गणेशाय नमः। जय जय सच्चिदानंद श्रीहरी, कृपा करावी लवकरी, तुम्ही पदताच्या वरी कधी न कठोर झालात। तू करुणेचा सागर, तू दीनजनांचे माहेर, तू भक्तास साचार, कल्पतरू वा चिंतामणी, ऐसा तुझा अगाध महिमा। संत गाती राघव रामा, दास गणोशी पुरुषोत्तमा, पावा वेळ करू नका, असो बंकट लाला घरी, राहते आझाले साक्षात्कारी, दीन दुबळ्यांचे कैवारी। श्री गजानन महाराज लांब लांबोनी भक्त येती, समर्था ते वंदिती, मधु तेथे माशा जमती, न लगे करणी आमंत्रण, एके दिनी काय झाले ते आता सांगतो वहिले। महाराज होते बैसलेले निजासनी आनंदात, ती प्रभाताची वेळ होती, प्राची प्रांत ताम्र झाला, पक्षी किलबिलाटला करू लागले वृक्षावर, कुकुटाचे होती स्वप्न, मंद शीत वाहे पवन, वृद्ध करती नामस्मरण, शय्यावरी बैसोनिया, उदयाचिला नारायण, येऊ पावे हर्ष करून, तेने तम पलायन, करू लागले कदंदऋषी, परम भाविक सुवासिनी, रथ संडास मार्जिनी, वत्सधेनु पाहुनी, तोडू लागली चर्हाटे। ऐशा त्या रम्य वेळेस एक साधू शेगावास, येता झाला दर्शनास श्री गजानन साधूच्या। तो भिकार कोसावी, मान मान्यत त्याची राहावी, कोठोनी या सांग बरवी, श्रीमंताच्या मंडळीत भगवी चिंधी डोक्यास, झोळी वाम बगलेस, होती एक नेसण्यास, फाटकीसी लंगोटी, मृगाजिनांचा गुंडाळा, पाठीवरी होता भला, ऐसा कोसावी बैसला कोपऱ्यात एकीकडे, दर्शनाची भीड भार, होऊ लागले साचार, ऐशा स्थितीत मिळणार सवड कशाची त्या गोसाव्यास। तो बैठीच बैसोनी करू लागला चिंतन, म्हणे समर्थाचे चरण, दृष्टी पडणे कठीण मला, समर्थाचा लौकिक भला, मी काशीत ऐकला, आवडीने नवस केला, भांग स्वामी सार्थण्याचा, तो मम हेतू मनात, जिरोनिया जाय पाय येथ, या श्रीमान मंडळीत, माझ्या नवसास कोण पुशे, गांजाचे नाव काढिता, लोक मजला देतील लाता, मी तो आलो फेडण्याकरिता, नवस गांजाचा शेगावी, माझ्या नवसाची ती मात, सांगू तरी कवना प्रत, येथे एकही ना दिसत, प्रेमी या शंभवीचा, जी वस्तू ज्या आवडे खरी, तिचाच तो नवस करी, आणि मानी सर्वतोपरी, हीच वस्तू उत्तम। ऐसे नाना विचार, गोसावी करी साचार, झाला तो परमातुर, दर्शन घ्यावया समर्थ्याचे, ते त्याचे मनोगत, जाणते झाले समर्थ, बोलते झाले इतरांप्रत, आनाकाशीचा गोसावी, तो पहा त्या कोपऱ्याला, आहे बिचारा दौडून बैसला, हे ऐकता आनंद झाला गोसाव्यास परमवदी, आणि बोलला मनात, त्रिकाल यज्ञ हे खरेच संत, मी जे बोललो मनात ते सर्व यांनी जाणिले, ज्ञानेश्वरीत षटाध्यायी, जी गोष्ट कथिली पाही, की स्वर्गलोकीच्या कथा त्याही, समजात योगीरा वरा, त्यांचे आले प्रत्यंतर, मला येथे साचार, धन्य धन्य हा साधूवर, त्रिकालज्ञ महात्मा, न बोलता माझा नवस, जाणितले हे पुण्यपुरुष, त्याचे प्रत्यंतर यावयास, अवधी उरला थोडका, मंडळी गोसाव्याला पुढे आणून उभा केला, तो महाराज ओदले तयाला, काड झोळीची पोटळी, जी 3 महिनेपर्यंत रक्षण केलीस झोळीत, त्या पोटळीचे आज येथ होऊ दे पारणे, गोसावी पदी लागला, गहीवर त्याशी दाटला, गडबडा लोळू लागला, बालकापरी स्वामी पुढे, महाराज म्हणती गोसाव्यास,
पुरे आता उठून बैस, पटोळीच्या त्या बुटीस काढ बाहेर झोळीच्या. नवस केलास ते वेळी नाही लाज वाटली, आणि आता काही लावली चाळवा चावळी निरर्थक. गोसावी होता महाधूर्त, तो बोलला भीत भीत, जोडून या दोन्ही हात ऐसे नम्रवाणीने. मी बुटी काढितो, नवस आपला फेडितो, परी मागणे मागतो, एक ते द्या दिनाला. आठवण माझ्या बुटीची नित्य राहावी आपणासाची, हीच इच्छा मानसीची आहे की पूर्ण करा. तुम्हा बुटीचे प्रयोजन नाही हे मी जाणतो पूर्ण, परी बालकाची आठवण राहावया बुटी स्वीकारा. भक्त जी जी इच्छा करीती, ती ती ज्ञाता पुरविती. अंजनीचा वृत्तांत आनामनी आपल्या. अंजनी होती वानरी, तिने प्रार्थला त्रिपुरारी, की तुम्ही यावे माझ्या उदरी वानर होनी शंकरा. ते हराने मानिले, महारुद्र पोटी आले, अंजनीचे पुरविले मनोरथ चंद्रमौळिनी. तेथे शंकरा कारण आडन आले वानरपण, तेवी माझ्या बुटीची आठवण राहाव्या ते ते स्वीकारा. त्यातून मी तुम्ही कर्पूर गौर, साक्षात आहात शंकर, म्हणून बुटीचा अवहेर करू नको दयाळा. ज्ञानवल्ली शंकराने म्हटले आहे इजकारणे, ही इतरा आणि लवणे परिभूषण तुम्हाला. महाराज किंचित घोटाळलेले, परी अखेर होय म्हणाले, मायपूर्वी बालक लळे, वेळे वाकुडे असेल जरी. गोसाव्याने बुटी काढली, हातावरी घेऊनी धुतली, चिलमीत घालून पाजली, पुण्यपुरुष गजानना. ऐसा बुटीचा वृत्तांत कथिलेश कारणासहित, तो आणून ध्यानात विचार करणे प्रत्येकी. काही दिवस राहूनी गेला गोसावी निघून, आपणा धन्य मानून रामेश्वरा कारणी. ऐशी गांजाची पडली प्रथा, ते ठाई तत्वता, परिव्यसनाधीनता आली समर्थाते. पद्मपत्रची ये परी, ते आलिप्त होते निर्धारी, नय कोणास त्याची सरी, खरेच अति थोरते. वेदत्राचा अखलित, उदात्य अनुदात्य स्वरासहित, कधी म्हणाव्यात मुखी सत्य, कधी त्यांचे नाव नशे. वेदाक्षरे पडता श्रवणी, साशंक व्हावे वैदिकांनी, याच एक अनुमानी गजानन होते ब्राह्मण. कधी गवया समान, अन्य अन्य रागातून, एकच पदाते गाऊन दाखवावे निज लिले. चंदन चावल बेलकी पतिया, प्रेम भरिया पदठाया, ते आनंदा येऊनिया वरच्यावरी म्हणावे. कधी गणगणाचे भजन, कधी धरावे नुसते मौन, कधी राहावे पडून शय्यावरी निश्चित. कधी वागावे पिशापरी, कधी भटकावे कांतारी, कधी शिरावे जाऊन घरी एखाद्याच्या अवचित. असो त्याशे गावात जानराव देशमुख विख्यात, होता त्याच्या प्राणांत व्हावयाचा समय आला. व्याधी शरीरी बळावली, शक्ती पार निघून गेली, प्रयत्नाची कमाल केली, वैद्यांनी ती आपल्या. नाडी पाहून अखेर आप्त कळविला साचार, प्रसंग आहे कठीण फार, नशे आशा वाचण्याची. आम्ही प्रयत्न केले अति, परी यश न आले तिळरती, यांना आता घोंगड्यावरती काढून ठेवा हेच बरे. ते ऐकता अवघे आप्त, दुःखी करीत अत्यंत, जानरावा आम्हा प्रत, सोडून तू जाऊ नको. तुझ्या प्रित्यर्थ नवस केले, नाना दैवतालंगी भले, परी न कोणी पावले, हाय हाय रे दुर्दैवा. वैद्याने टेकले हात, प्रयत्न झाले खुंटीत, आता अखेरच्या प्रयत्नाप्रत, करून पाहू एक वेळा. बंकटलालाची ये घरी, आहेत एक साक्षात्कारी, त्यांच्या योगे शेगाव नगरी. झाली प्रति पंढरपूर, साधू आणल्या
साधूने आणल्या मनात, काय एक नाही होत. सच्चिदानंद बाबाप्रत ज्ञानेश्वराने उठविले. त्याचे पाहून प्रत्यंतर, जा जा कोणी जोड कर. नका करू उगा उशीर, वेळ अंत समयाची. ते कोणी एक आप्त, आला बंकट सदनाप्रत. जानरावाची हकीकत बंकटलाला कथन केली. जानराव देशमुखाचा समय अंतकाळाचा, आला आहे जवळीसाचा, म्हणून आलो तुम्हाकडे. महाराजांचे चरणतीर्थ द्या कृपा करून मज व्रत. ते तीर्थ नेऊन अमृत होईल वाटे जानरावा. बंकटलाल म्हणे त्यावरी, ही गोष्ट न माझ्या करी. तुम्ही करावी अत्यंतरी, विनवणी आमच्या वडिलाला. जसे त्याने सुचविले तैसे आप्त तात्काळ केले. भवानी रामा विनविले, द्याव्या तीर्थ समर्थांचे. भवानी राम सज्जन होता मनाचा दयाळू पूर्ण. दुसऱ्यांचे दुःख ऐकून सज्जनतेच विव्हळ होती. प्याल्यामध्ये भरून पाणी समर्थाच्या लावले चरणी. आणि केली विनविनी, तीर्थ देतो जानरावा. समर्थे तुकविले मान, तीर्थ पाजिले नेऊन. जानरावा कारण घर घर घशाची बंद झाली. हात हलवू लागले, किंचित डोळे उघडिला. पडू लागला तीर्थ प्रभावाने देशमुखाशी. तो पाहता प्रकार आनंदले नारी नर. सत्पुरुषाचा अधिकार आला कळून सर्वांशी. मग औषधी बंद केली, तीर्थ भिस्त ठेवली. ज्या योगी लाभती झाली, आरोग्यता जानरावा. 8 दिवसा माघारी जानराव झाला पहिल्या परी. भवानी रामाची ये घरी, आला दर्शन समर्थांच्या. पहा संतांचे चरण तीर्थ, साधनात झाले अमृत. संत ते साक्षात देव कलियुगाचे. येथे एशी शंका, उथान पाहावे सहज देखा. श्री गजानन सारिखा, संत होता शेगावी. मग तो येथे असता, गेले का पाहिजे कोणी जाना. यमाजी पंथाची असदना, परिहाज आहे कुतर्क. संत मृत्यूना टळती, निसर्गाप्रमाणे वागती. परिसंकटात ते वारिती, अंगात उपासल्यास ते. सच्चिदानंद बाबाशी ज्ञानशी उठविले नेवेशी. परिते अखेर आळंदीशी, देव ठेवी ते झाले हो. याचे रहस्य इतकीच आहे, हे गंडांतर टळती पाहे. ते टाळलेच काहीच नव्हे अशक्य संत पुरुषाला. मृत्यूचे 3 प्रकार आहेत जगी साचार. त्याची नावे क्रमवार देतो तुम्हा कारणे. आध्यात्मिक, अधिभौतिक आणि तिसरा तो अधिदैविक. त्या तिघां माझी बलिष्ठ देख. आध्यात्मिक मृत्यू असे, अधिभौतिकाची तयारी उपथ्याने होती खरी. नाना प्रकारच्या शरीरी व्याधी निर्माण होतात. त्यांचा जोर झाल्यावर मृत्यू येतो अखेर. त्या मृत्यूचा परिहार करिता येते औषधाने. मात्र औषधी देणारा शास्त्रज्ञ असला पाहिजे पुरा. औषधीचा पसारा आहे अवगत जयाशी. ऐसा वैद्य भेटलास, अधिभौतिकाचा होय नाश. तैसे अधिदैविकास नवसायास घालविती. हे गंडांतर रूपाचे मृत्यू 2 प्रकारचे, भौतिक आणि दैविक साचे. हे आहेत ख्यात जगी. मृत्यू जो का आध्यात्मिक, तो कवनाचे न टळे देख. पहा अर्जुनाचा बालक कृष्णासमक्ष पडला रणी. तैसा जानरावाचा मृत्यू गंडांतर स्वरूपाचा. होता तो टळीला साचा, समर्थ तीर्थ देवनिया. म्हणजे गंडांतरा कारण, निवारती साधू चरण. तेच आले घडून शेगाव माधारी. काही मृत्यू नवसांनी टाळीता येते या जनी. परी तो नवस श्रद्धेनी केला पाहिजे विबुध हो. श्रद्धा पूर्ण असल्यावरी तीच मृत्यू टाळी खरी. श्रद्धाच अवघ्या माझारी, सर्व बाजूनी श्रेष्ठ असे. चरण तीर्थ साधूंचे, तेही टाळी मृत्यू साचे. वरील 2 प्रकारचे, वरी तो साधू पाहिजे. साधू असल्या वेशधरी, ऐशी न होय गोष्ट खरी. माती न होय कस्तुरी, हे ध्यानी असू द्या. षडविकार रुतल्या विना, अंगी साधुत्व येईन.
आणि साधोविन होईना अघटित कृत्य केव्हाही. म्हणून बहुरूप्या कारण जपणे आहे अशक्य जाण. उगीच पाहून पिवळेपण सोने पितळेस मानू नका. गजानन नवथे वेशधारी ते पूर्ण साक्षात्कारी. म्हणून तीर्थाने झाले बरी व्याधी जानरावांची. देशमुख बरा झाल्यावर भंडारा घातिला थोर. साधू प्रित्यर्थ साचार बंकटलालाची या घरी. तीर्थ देशमुख बरा झाला परी स्वामीशी पेच पडला. त्यांनी मनाशी विचार केला तो एका येणेरीती. कडकडपणा धरल्याविना ही उपाधी टळेना. स्वार्थ साधू प्रपंचिकांना साधुत्वाची चाड नसे. त्या दिवसापासून आणू लागले अवसान. स्वामी महाराज दयाघन वरपंखी कडक झाले. हा त्यांचा कडकपणा असह्य झाला इतरांना. परी त्यांच्या भक्तांना काही न त्याचे वाटले. जेवी नरसिंह अवतार इतरांशी वाटू लागला कुर. परी काय धूचा कुमार मुळी न भ्याला त्या रूपा. वाघीण इतरा भयंकर परी तिचे जे का असेल पोर ते तिच्या अंगावर निर्भयपणे क्रीडा करी. असो आता गोष्ट दुसरी सांगतो मी तुम्हा खरी. कस्तुरीच्या शेजारी बसल्या माती मोल पावे. चंदनाचा शेजार असला थोडा बहु वासित होतो साचार. हा न्याय निसर्गाचा वासित हिवर झालेला. चंदन मानिल आपणाला परी त्याच्या फजितीला पारावर नाही राई पुढे. जेथे ऊस निपजतो तेथे निवडुंग उगतो. जेथे मोगरा वाढितो तेथेच येतो पिंगुळ. जेथे साधू सज्जन तेथेच मौज निर्माण. हिरे गाराय गोटून खाणी माझी राहती. स्वास्थ्य एक म्हणून किंमत नाही समान. तेज हिऱ्याचे हिरा लागून भुसवीन गारेला. गारती गारच राही पाण्याखाली तुडविली जाई. पायाखाली तुडविली जाई ऐशी स्थिती कधी नाही. अमौलिक हिऱ्याला श्री गजाननाचे सानिध्य. ऐसाच होता एक मौद. संत सेवा हाच मद अंगेजाच्या भरलासे. तो सेवा करी वरवरी भाव निराळा अंतरी. मिठाई पेढे सावरी समर्थांच्या नावावर. भक्तगणास ऐसे म्हणे मी समर्थ कृपेने पोसणे. प्रत्येक काम माझ्या विने होत नाही एठाया. मी कल्याण समर्थांचा अत्यंत आहे आवडीचा. कधी न खाली जावयाचा शब्द माझा त्यांच्या पुढे. चिलीम त्यांची मीच भरी खाण्यापिण्याची तयारी. निजांगे मीच करी अत्यंत मी आवडीचा. ऐसे लोकास सांगतसे आपला सवरास करीतसे. त्या अदमाचे नावसे माळी ठोबा घाटोळ. महाराज स्वयं शंकर हा बनला नंदिकेश्वर. हमेशा करी गुरगुर आल्या गेल्या भक्तांवरी. ते अंतर्ज्ञानी जाणिले सर्व समर्थांनी. कौतुक केले एकदिनी ते एका विविध हो. परस्त काही मंडळी शेगावी दर्शना आली. तो मूर्ती होती निजलेली समर्थांची शय्यावरी. या कुणाचा होईना जागे करण्या समर्थांना. मंडळीस होती जाण त्वरा पुढे जाण्याची. ते कुजबुज करू लागले. विठोबाला विनवित झाले. विठोबा आम्हा पाहिजे गेले इथून आताच परगावा. काम निकडीचे आहे फार कैसा करावा विचार. महाराज तो शय्येवर असती निद्रस्त जाहले. त्यांचे दर्शन घेतल्याविना आमचा पाय निघेना. हे अवघड काम होईना तुमच्या वाचून एठाई. तू समर्थांच्या शिष्यात मुख्य धोरणी माधुर्त. तुला आम्ही जोडितो हात एवढे काम करावे. ऐशा त्या स्तुतींनी विठोबा फुगून गेला मनी. त्याने जाऊन तक्षणी महाराजास उठविले. मंडळीचे काम झाले परिसंकट ओढावलेले. घाटोळ विठोबावरी भले कर्मत जैसे तैसे फल. समर्थांच्या हाती काठी होती एक भली मोठी. तीच त्यांनी घातली पाठी त्या विठोबा माळ्याच्या.
म्हणती बेटा माजून गेला, आपली स्थिती विसरला. या लुच्च्यांच्या आरंभीला उघड उघड व्यापार की, मला लावितो उपाधी, घंटे आणून बांधतो मटी. घुमारे घाली कधी कधी, ऐसा अति नीच हा. त्या घुमऱ्यांचे बक्षीस घे, मी देतो आता तुला खास. तुझवरी केल्या कृपेस, होईन प्रभूचा अपराधी. सोमला साखर मानू नये, विषाजवळ करू नये. तस्कराशी लेखू नये, निजकंठाची ताईत. ऐशा रीती कोठाला, छड्याखाली घोटाळला. विठोबा तो पळाला, पुन्हा ना आला मागुती. खरे जे का असती संत, ते ते ऐसे करीतात. ढोंगी मात्र जाणतात, अशाची या कारांमध्ये. म्हणजे अधिकारा वाचून, ढोंगी बशती होऊन. संत नांदी लागण्याजन, असे प्रकार कितीतरी. मतलबी त्यांना साथ देती, उदो उदो त्यांचा करीती. भल भल ते सांगताती, साक्षात्कार ढोंग्यांचे. देणी दोघांचे काम होई, अपार पैसा मिळविला जाई. परी ही प्रथा बरी नाही, समाज जाईल रसातळा. खरे जे का असती संत, ईश्वराचे निश्चिम भक्त. त्यांना न मुळी आवडतात, सानिध्य त्या षडांचे. पतिव्रतेशी शेजार, कसबिनीचा का पटणार. सोन्याप्रती अलंकार, काय शोभती कथलांचे. संत षटांत राखिती, परी न लागा त्याला महत्व देती. ती जगातील एक व्यक्ती, कृतकर्म भोगणे आली असे. ऐसे मानसे समजून, त्याविषयी धरती मौन. जेवे निवडुंगा लागून, स्थान भूमी देते हो. मोगरा निवडुंगा आणि शेर, ही जमिनीची लेकर. परी किमतीचा प्रकार, निरनिराळा तो तिघांचा. मोगऱ्याचे संरक्षण, रती निवडुंगाचे दहन. चिलटांसाठी बांधून, शेर ठेविती दारीशी. तेवी संत भूमी परी, संरक्षणावघ्यांची करती जरी. किमती माझी ठेविती परी, गुणाप्रमाणे भेद पहा. नशीब विठोबा घोटाळाचे, अति खडतर होते साचे. पाय लाभून संतांचे, दैवे दूर झाली की. जरी तो ना ढोंग करती, तरी योग्यते प्रती चढता. संतांची ती योग्यता, त्याने मुळी न जाणली. कल्पवृक्षांच्या तळवटी, बैसून इच्छिली गारगोटी. वा मागतली करवंटी, कामधेनोपासून. ऐसे न कोणी करावे, संतापाशी राहून बरवे. येथे विचार ठेवावे, अहर्निशी जागृत. हा दासगणू विरचित, श्री गजानन विजय ग्रंथ. तारक हो भवबाधित, अवघ्या भाविकांकारणी. श्री हरिहरार्पणमस्तु. शुभम भवतु. इतः श्री तृतीयोध्याय समाप्त. गजानन महाराज की जय.